वर्षातील पहिला सण तो म्हणजे मकर संक्रांत आणि या दिवशी तिळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तिळापासून वेगवेगळे पदार्थ केले जातात. म्हणूनच आज मी तुम्हाला इतकी पातळ आणि कुरकुरीत तीळ पापडी कशी बनवायची हे दाखवणार आहे. फक्त 2 साहित्यात आणि अगदी 10 ते 15 मिनिटात तीळ पापडी बनवून तयार होते. योग्य जर तुम्ही गुळाचा पाक बनवलात तर इतकी मस्त कुरकुरीत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही सहज खाता येईल अशी ही तिळपापडी बनवता येते. ही तिळपापडी अतिशय पातळ असल्यामुळे कालांतराने ती एकमेकांना चिकटली जाते. त्यामुळे ती तशी चिकटू नये आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी काय करायचं ह्याची एक टिपसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग लगेचच पाहूया अवघ्या 10 ते 15 मिनिटात ही तिळपापडी कशी बनवायची. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. सर्वात आधी गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवली आहे आणि त्या कढईमध्ये मेजरमेंट कपचा 1 कप भरून इथे मी अनपॉलिश जे गावरान तीळ असतात तेच घेतले आहेत. तुम्ही पॉलिश तिळाचा सुद्धा वापर करू शकता. आणि वजनामध्ये म्हणाल तर हे मी 150 ग्रॅम एवढे घेतले आहेत. तुम्ही घरातल्या कोणत्याही वाटी किंवा कपाचा वापर करू शकता. आता मंद आचेवर हे तीळ आपल्याला खमंग असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. जोपर्यंत तीळ तडतडत नाही तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. हे तीळ भाजण्यासाठी आपल्याला 4 ते 5 मिनिटाचा वेळ लागेल. पण आपल्याला हे मंद आचेवरच भाजायचे आहेत. मध्यम किंवा मोठ्या आचेवर अजिबात तीळ भाजायचे नाहीत, नाहीतर ते खमंग होत नाही. तिळाचा एक उग्र वास येऊ शकतो. त्यामुळे छान असे मंद आचेवर 4 ते 5 मिनिटं तीळ तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. इथे 4-5 मिनिटं झाली आहेत. तुम्ही बघू शकता तिळाचा रंग सुद्धा हलकासा बदलला गेला आहे आणि आवाज सुद्धा ऐकू शकता. असे छान तडतडायला लागले, उडायला लागले असे तीळ की लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे तीळ एका ताटामध्ये काढून आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे. आता आपण गुळाचा पाक कसा बनवायचा ते बघूया. त्यासाठी गॅसवर मी कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये 1 टीस्पून म्हणजे 1 छोटा चमचा भरून साजूक तूप घालायचं आहे. तूप हलकंसं गरम झालं की ह्यामध्ये ज्या कपाने आपण तीळ मोजून घेतलेले त्याच कपाने 1 कप भरून इथे मी गूळ घेतला आहे. आज आपण कुरकुरीत तीळ पापडी बनवतोय म्हणजे चिक्कीचा प्रकार झाला, त्यामुळे इथे मी चिक्कीचाच गूळ वापरला आहे. आता हा गूळ या तुपामध्ये घालायचा आहे आणि मंद आचेवर विरघळवून घ्यायचा आहे. आज आपण तीळ पापडी बनवतोय त्यामुळे अजिबात इथे मी थोडंसुद्धा पाणी घातलेलं नाही. त्यामुळे गूळ करपण्याची शक्यता असते, म्हणून मंद आचेवरच विरघळवून घ्यायचा. तिळाचे लाडू म्हणजे तिळगुळ आपण जेव्हा बनवतो तेव्हा 1-2 चमचे पाणी ह्यामध्ये मी घालते, कारण पाक पुढे जाऊ नये आणि लाडू अगदी कडकडीत तयार होऊ नये. पण आज आपण तीळ पापडी किंवा चिक्की बनवतोय त्यामुळे यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही, कारण आपल्याला कडक पाक बनवायचा आहे. तुम्हाला जर असा चिक्कीचा गूळ मिळाला नाही तर साधा नेहमीचा गूळ असतो तो वापरला तरी सुद्धा चालेल. पण त्या साध्या गुळामध्ये सुद्धा चिकटपणा असलेला गूळ निवडायचा, तरच ही तुमची तिळपापडी अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होईल. अजिबात भुसभुशीत असलेला गूळ निवडू नका किंवा गुळाची पावडर वापरू नका. गूळ एकीकडे विरघळतोय तोपर्यंत आपण जे भाजून घेतलेले तीळ आहेत त्यामध्ये अर्धा चमचा भरून वेलची पावडर मी घालणार आहे आणि मिसळून घेणार आहे, म्हणजे नंतर घाई होत नाही. पुढच्या 1 मिनिटातच बघू शकता गूळ पूर्णपणे विरघळला गेला आहे. हळूहळू त्याला फेस यायला सुरुवात झाली आहे. आता हा गूळ आपल्याला सतत असा ढवळत राहायचा आहे आणि पुढचे 2 मिनिटं तरी शिजवून घ्यायचं आहे. 2 मिनिटानंतर बघू शकता गुळाला अजून फेस यायला सुरुवात झाली आहे. आता हा पाक कसा चेक करायचा त्यासाठी एका वाटीमध्ये मी साधं पाणी घेतलं आहे. त्यामध्ये 2-3 थेंब या पाकाचे घालायचे आणि काही सेकंद थंड होण्यासाठी ठेवायचं. थंड होतोय पाक तोपर्यंत आपण हे सतत मिश्रण ढवळत राहायचं, नाहीतर गूळ करपू शकतो. आता इथे बघू शकता पाक जरी कोरडा इथे वाटत असला तरी मी तुम्हाला असं खेचून दाखवते, त्यामधून तार बाहेर पडते, म्हणजे अजिबात आपला पाक तयार झालेला नाही, अजून कच्चा आहे. त्यामुळेच आणखीन 2 मिनिटं तरी आपल्याला हा पाक शिजवून घेणं गरजेचं आहे. आणखीन 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हळूहळू गुळाचा रंग बदलला आहे आणि घट्टपणा सुद्धा यायला सुरू झाला आहे आणि अगोदर जो फेस होता तो पूर्णपणे निवळला गेला आहे. आता आपण पुन्हा एकदा पाक चेक करूया. त्यासाठी पुन्हा एकदा पाण्यामध्ये ह्याचे 2-3 थेंब मी घालणार आहे आणि काही सेकंद असंच थंड करण्यासाठी ठेवणार आहे. तोपर्यंत सतत आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे, नाहीतर तुम्ही गॅस बंद सुद्धा करू शकता. आता इथे तुम्हाला मी हा पाक दाखवते. बघू शकता मी नखाने तोडते आहे तर लगेचच तुटला जातोय आणि या पाण्यामध्ये सुद्धा हा गोळा तुम्हाला आपटून दाखवते आहे. याचं टण
कणकण असा आवाज येतोय, म्हणजे असाच कडक पाक तुम्हाला देखील करायचा आहे. म्हणजे मस्त कुरकुरीत आपली तिळपापडी तयार होते. असा पाक तयार झाला की लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपण जे भाजून ठेवलेले तीळ, वेलची पूड मिक्स करून ठेवलेले ते यामध्ये लगेचच घालायचे आहेत आणि भराभर हे आपल्याला मिसळून घ्यायचं आहे. ही प्रक्रिया मात्र आपल्याला भराभर करायची आहे. फार थंडी आहे, त्यामुळे लगेचच गूळ कोरडा बनू शकतो. त्यामुळे जितकं शक्य होईल तितकं भराभर आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे. गॅस इथे बंदच आहे हे लक्षात घ्या. आता ही कढई मी गॅसवरून खाली उतरवणार नाही, कारण गॅस गरम आहे, त्यामुळे हे मिश्रण जास्त वेळ गरम राहण्यास मदत होईल. आता लगेचच तिळपापडी कशी लाटायची ते बघूया. त्यासाठी इथे मी बेकिंग मॅट घेतली आहे. ही सिलिकॉनची असते, त्यामुळे त्याला अजिबात आपलं मिश्रण चिकटणार नाही. तरीसुद्धा इथे मी थोडासा तुपाचा हात लावून घेतला आहे आणि लाटण्याला सुद्धा तूप लावून घेतलं आहे. आता फक्त 1 चमचाभर मिश्रण या मॅटमध्ये असं मध्यभागी मी ठेवणार आहे. मध्यभागी एक वर्तुळ तुम्हाला दिसत असेल, त्याच आकाराच्या मी पापड्या करणार आहे. तुमच्याकडे जर अशी मॅट नसेल तर पोळीपाटाला आणि लाटण्याला तेल लावून तुम्ही त्यावर सुद्धा करू शकता, किंवा घरात जर बटर पेपर असतील तर त्याला सुद्धा तूप किंवा तेल लावून ह्या पापड्या तुम्ही लाटू शकता. आता लाटण्याने आपल्याला जितकी शक्य होईल तितकी पातळ ही पापडी करून घ्यायची आहे. अगदी पापडासारखी पातळ करायची, म्हणजे छान कुरकुरीत तयार होतात. वरून असे सर्वात शेवटी थोडेसे पिस्त्याचे काप मी घालणार आहे आणि ते सुद्धा थोडेसे लाटून घेणार आहे, म्हणजे त्यामध्ये व्यवस्थित ते बसले जातील. दिसायला सुद्धा पापड्या अशा फार सुंदर दिसतात. इथे बघू शकता पहिली पापडी आपली तयार झाली आहे. किती पातळ आणि कुरकुरीत लगेचच ती बनली आहे. अशाच पद्धतीने एक एक करून सर्व पापड्या इथे मी बनवून घेणार आहे. इथे सर्व मी तिळपापड्या करून घेतल्या आहेत आणि बघू शकता किती कुरकुरीत झाल्या आहेत आणि दिसायला सुद्धा किती सुंदर दिसत आहेत. मी फक्त मेजरमेंट कपाचा 1 कपाचा वापर करून साहित्य मोजून घेतलेलं. त्याच्या 25 पेक्षा जास्त पापड्या तयार होतात. तरी मी मोठ्या आकाराच्या पापड्या तयार केलेल्या. तुम्ही जर आणखीन छोट्या आकाराच्या पापड्या तयार केल्यात तर 30 ते 35 ह्याच्या बनवू शकतात. आवाज तुम्ही ऐकला असेल किती कुरकुरीत ह्या पापड्या तयार झाल्या आहेत. आता या पापड्या साठवून कशा ठेवायच्या ते बघूया. त्यासाठी इथे मी एक डबा घेतला आहे स्टीलचा. त्यामध्ये बेकिंग पेपर किंवा बटर पेपर ठेवायचा आणि त्यावर जेवढ्या मावतील तेवढ्या पापड्या ठेवायच्या. वरून आणखीन एखादा बटर पेपर ठेवायचा आणि पुन्हा पापड्या ठेवायच्या. अशा पद्धतीने जेव्हा आपण पापड्या ठेवतो तेव्हा त्या एकमेकांना चिकटत नाहीत, कारण पापड्या खूप पातळ असतात आणि काही दिवसाने त्या नरमसुद्धा पडू शकतात. हवेचा संपर्क आल्यामुळे आपण जेव्हा डबा उघडतो तेव्हा हवेचा संपर्क येतो आणि त्या नरम पडू शकतात. त्यामुळे ही ट्रिक करायची. यामुळे पापड्या जशा आपण आता तयार केल्या तशाच कुरकुरीत राहतात आणि एकमेकांना चिकटतसुद्धा नाही. ज्या डब्यामध्ये ठेवाल तो डब्बासुद्धा घट्ट झाकणवाला, हवा बंद आहे ना याची खात्री करून घ्यायची. बघू शकता किती सुंदर प्रत्येक पापडी तयार झाली आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? पापडी बनवण्याची पद्धत आणि ट्रिक कशी वाटली? आवडली असेल तर नेहमीप्रमाणे एक लाईक करा, शेअर करा. प्रेषिताज किचनला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. यातली एक पापडी मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. बघू शकता दिसायला सुद्धा किती सुंदर दिसत आहे आणि पापडीची जाडी सुद्धा तुम्ही बघू शकता. फक्त 1 तीळ बसेल एवढी पातळ जाडी आपण ठेवली आहे. म्हणजे विचार करू शकता किती पातळ या बनल्या आहेत. अगदी कागदापेक्षाही पातळ. तोडून सुद्धा दाखवते. आवाजावरून तुम्हाला कळलं असेल आणि कुरकुरीतपणा सुद्धा कळला असेल. किती मस्त झाल्या आहेत. तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने नक्की करून बघा आणि कशा झाल्या ते कमेंट करून मला नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.